राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आता मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, कारण डिझाईन बॉक्स कंपनीच्या नरेश अरोरांचं काम आता राष्ट्रवादीने थांबवलेलं आहे. खरं तर महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये कॉर्पोरेट टच आणण्याची सुरुवात कोणी केली तर ती अरोरांनी केली. मात्र आता त्यांचं काम राष्ट्रवादीने थांबवलंय आणि या निर्णयात काही पक्षांतर्गत घडामोडी सुद्धा जबाबदार असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगलेली आहे. आता हे नरेश अरोरांना काही छोटं मोठं व्यक्तिमत्व नाही. त्यांच्या तालावरती मागचे काही काळ राष्ट्रवादीमध्ये अक्षरशः डान्स झालेला आहे. त्यामुळे बघूया कोण आहेत नरेश अरोरा. नरेश अरोरा हे राजकीय रणनीतिकार आणि डिजिटल कॅम्पेन मॅनेजर आहेत. ते डिझाईन बॉक्स इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आहे. ही कंपनी मुख्यतः पॉलिटिकल PR यासोबतच प्रचार व्यवस्थापन, पॉलिटिकल कॅम्पेन, त्यासोबतच सोशल मीडिया कॅम्पेन आणि ब्रँडिंग यासाठी काम करते. 2011 मध्ये अरोरांनी स्वतःच्या करिअरची सुरुवात केली. आधी कंटेंट डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर डिजिटल मार्केटिंग आणि त्यानंतर पॉलिटिकल कॅम्पेन ह्याच्यामध्ये त्यांनी एंट्री केली. सुरुवातीच्या काळामध्ये 2017 पासून त्यांनी काँग्रेससाठी काम केलं आणि त्यानंतर काही वर्षांनी ते राष्ट्रवादीसोबत सुद्धा जोडले गेले. 2024च्या लोकसभेपासून नरेश अरोरा यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत काम करायला सुरुवात केली. त्यांच्या सल्ल्याने राष्ट्रवादीने अनेक बदल केले. प्रचार साहित्यामध्ये म्हणू नका, होर्डिंग्स, पोस्टर, स्टेज सजावट इतकंच नाही तर सोशल मीडियाच्या जाहिरातीमध्ये प्रामुख्याने गुलाबी रंग वापरायला सुरुवात केली. हा रंग खरं तर ऊर्जा, सौम्यता आणि बायकांच्या भावनांशी जोडलेला असतो. पक्षाचं ब्रँडिंग सुद्धा नरेश अरोरांनी बदललं. अजित पवार स्वतः अनेकदा गुलाबी जॅकेट घालताना दिसून आले. खरं तर काहींनी त्यांना ट्रोल सुद्धा केलं. मात्र त्यांची ही स्टाईल महिला मतदारांना चांगलीच अपील झाली. अजित पवार हे कायमच अँग्री मॅन म्हणून ओळखले जायचे. कायमच तडकते फडकते, त्यासोबतच बऱ्याचदा चिडलेले म्हणून त्यांची प्रतिमा होती. मात्र गुलाबी रंग वापरून कुठेतरी महिलांसाठी चांगला असलेला नेता, त्यांच्यासाठी निर्णय घेणारा नेता, अशा पद्धतीने त्यांची इमेज बनवण्याचा प्रयत्न झाला आणि कुठेतरी त्यांना सॉफ्ट दाखवण्याचा प्रयत्न झाला. अर्थात 2024च्या लोकसभा निवडणुकीत याचा उपयोग झाला आणि चांगली कामगिरी सुद्धा झाली.